याकोब 4:17. याकोबाचे पत्र याचा 4 अध्याय 17 वचन या ठिकाणी सांगितलेलं आहे, चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे. चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे. प्रियानो, ह्या वचनातून जो विषय आज तुम्हाला मला सांगायचा आहे तो म्हणजे डू नॉट इन्व्हाइट प्रॉब्लेम्स. समस्यांना आमंत्रण देऊ नका. समस्यांना आमंत्रण देऊ नका. तर प्रियानो, ह्या वचनात काय सांगितले पहा, की चांगलं करणं कळत असून जर ते आम्ही करत नाही तर आम्ही स्वतःवरती समस्या ओढवून घेतो आणि समस्यांना आम्ही आमंत्रण देतो. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आपल्याला माहिती आहे की ड्रायव्हिंग लायसन नसेल तर पोलीस आम्हाला काय करू शकतात, दंड करू शकतात. हे आपल्याला माहिती आहे. पण काही जण जरी ड्रायव्हिंग लायसन आपल्याकडे नाही तरी सुद्धा ते गाडी घेऊन रस्त्यावरती जातात आणि मग पोलिसांनी पकडलं, मग ड्रायव्हिंग लायसन दाखवा म्हणतात आणि ड्रायव्हिंग लायसन आपल्याकडे नसतं आणि मग त्या ठिकाणी दंड भरावा लागतो. बरोबर आहे. माहिती असतं आम्हाला काय, ड्रायव्हिंग लायसन नसताना जर गाडी चालवली तर पोलीस पकडू शकतो, हे आपल्याला माहिती असतं. आणि हे माहिती असून सुद्धा आम्ही अशा प्रकारच्या पुढं गोष्टी करतो की मग आम्ही समस्यांना काय करतो, आमंत्रण देतो. अशा प्रकारची गोष्ट ती घडते आणि आपल्याला माहिती असतं की असे केलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो, तरी पण आपण ते करतो आणि समस्यांना आपण काय करतो, आमंत्रण देत असतो. म्हणून प्रियानो, आजचा माझा जो विषय आहे तो म्हणजे डू नॉट इन्व्हाइट प्रॉब्लेम्स इन युअर लाईफ. ओके, समस्यांना आमंत्रण देऊ नका. समस्यांना आमंत्रण देऊ नका. आणि प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा काही अशी उदाहरणं आहेत की काही लोकांनी सर्व काही माहिती असून सुद्धा ते पुढं तशाच प्रकारे करत गेले आणि अनेक समस्यांना काय केलं की त्यांनी आपल्या जीवनामध्ये आमंत्रण दिलं. आणि काही उदाहरणं आपण पवित्र शास्त्रातून पाहणार आहोत. आणि पहिलं उदाहरण आहे ते म्हणजे आदाम आणि हवा. आदाम आणि हवा. आणि त्या ठिकाणी आपण उत्पत्ती 2:17 मध्ये वाचतो. त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, उत्पत्ती 2:17, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. हे देवानं आदाम आणि हवेला अगोदर सांगितलेलं. बरोबर आहे. आणि आदाम आणि हवेला हे माहिती आहे की जे झाडाचं फळ देवानं खाऊ नको म्हणून सांगितलेलं आहे ते जर आम्ही खाल्लं तर काय होईल, मृत्यू आमच्यावरती येईल. हे आदाम आणि हवेला अगोदरच माहिती होतं का नव्हतं? सर्वांना त्या दोघांना माहिती होतं. आणि हे माहिती असताना सुद्धा त्यांनी काय केलं पहा, उत्पत्ती 3:16 ते 19 मध्ये सांगितलेलं आहे, तो स्त्रीला म्हणाला, मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन, तू क्लेशाने लेकरे प्रसवशील आणि तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवेल. आदामाला तो म्हणाला, तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस, म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे आणि तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील. आणि मी तुला काटे व कुसळे देईन आणि तू शेतातले पीक खाशील. तू आपल्या निळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. आणि ह्या ठिकाणी आपण ह्या वचनामध्ये पाहतो की आदाम हवेला माहिती होतं की देवानं सांगितलं की ते फळ खायचं नाही. आणि हे माहिती असताना सुद्धा आदाम आणि हवेनं काय केलं, ते खाल्लं आणि खाल्ल्यानंतर त्यांनी काय केलं की त्या समस्यांना आमंत्रण दिल्यासारखं झालं. आणि मग समस्यांना आमंत्रण दिलं आणि त्यांच्या जीवनात काय समस्या आली, काय देवानं त्यांना सांगितलं पहा. पहिला देव म्हणाला स्त्रीला की मी तुझे दुःख व तुझी गर्भधारण बहुगुणित करीन, तू क्लेशाने लेकरे प्रसवशील. बघा, ही समस्या ओढून घेतली कुणी, स्त्रीनं. ओके, पुढे सांगितले, तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तुझ्यावर स्वामित्व चालवेल. आणि आदामाला तो म्हणाला, कारण आदामानं पण फळ खाल्लं होतं आणि आदामाच्या जीवनावर पण एक समस्या आली. काय आली, तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस व ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस, म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे आणि तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील.
तेवढंच नाही तर पुढे आणखीन देव म्हणाला की मी तुला काटे व कुसळे देईन आणि तू शेतातले पीक खाशील. असंच खाणार नाहीस, तुला काटे कुसळे लागतील. ओके, आणि तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व ती पुन्हा मातीला जाऊन मिळशील. प्रियानो, ही समस्या तिने स्वतःवरती ओढून घेतली. म्हणजे ह्या समस्याला तिने आमंत्रण दिलं. माहिती होतं की हे खाल्लं तर असं होईल, देवाने त्यांना सांगितलं होतं, तरी सुद्धा त्यांनी ह्या गोष्टी केल्या आणि समस्याला स्वतःवरती समस्या ओढवून घेतली. प्रियानो, ह्या ठिकाणी आपण शिकत आहोत, समस्यांना आमंत्रण देऊ नका. ओके, समस्यांना आमंत्रण देऊ नका. तर माहिती असून जर आम्ही ते करतो तर ते पाप आहे, देवाचं वचन सांगतंय. आणि म्हणून आम्ही समस्यांना आमंत्रण अशा प्रकारे कोणीही देऊ नये. आपण काळजीपूर्वक देवामध्ये जीवन जगलं पाहिजे. प्रेज गॉड. आणि आणखीन उदाहरण आहे, जसं आदम आणि हवानं चूक केली तसं आणखीन एक व्यक्ती आहे की तिला माहिती होतं तरी सुद्धा तिनं ते केलं आणि समस्याला आमंत्रण दिलं. आपण बघतो लोटाची बायको. लोटाची बायको, उत्पत्ती 19 अध्याय आणि 17 वचन, 19:17. त्या ठिकाणी काय सांगितले पहा. त्यांना बाहेर आणल्यावर दूत त्यांना म्हणाला, आपला जीव घेऊन पळ, मागे पाहू नकोस व खोऱ्यात कोठे थांबू नकोस, डोंगराकडे पळ काढ, नाही तर तुझा संहार होईल. हालेलुया. तर देवाच्या दूतानं लोटाच्या बायकोला सांगितलं की तू पळ इथून. ओके, आणि पळ, तुझा जीव जर वाचायचा इथून पळ, आणि ह्या नगराचा मी नाश करणार आहे. आणि परंतु तू पुढे जात असताना काय करू नकोस, मागे वळून पाहू नकोस. देवानं क्लिअरली सांगितलेलं, मागे वळून पाहायचं नाही, पुढेच बघून तू पुढे जायचं, मागे वळून पाहायचं नाही. आणि मग हे माहिती आहे की मागे वळून पाहिलं तर काय होईल, हे लोटाच्या बायकोला माहिती होतं. पण तरी सुद्धा तिनं समस्याला आमंत्रण दिलं. कशा प्रकारे पहा, वचन 26 वचन, उत्पत्ती याचा 19 अध्याय आणि 26 वचन. त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, पण लोटाची बायको त्याच्या मागून चालली होती, ती मागे पाहत राहिली आणि ती मिठाचा खांब झाली. कुठं पाहिलं तिनं? मागे पाहिलं. देवानं काय सांगितलेलं? मागे पाहू नकोस, मागे पाहिलीस तर तू नाश पावशील. हे तिला माहिती होतं. आणि तरी सुद्धा ती पुढे चालत असताना धावत असताना तिनं मागे वळून पाहिलं. आणि मागे वळून पाहिलं आणि ती काय झाली की मिठाचा खांब बनली. तिचं जीवन संपलं त्या ठिकाणी. प्रियानो, बरेचदा आम्ही समस्या आमच्यावरती ओढवून घेतो, समस्यांना आम्ही बरेचदा आमंत्रण देतो. आपल्याला माहिती आहे की हे केलं की त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो, हे असं केलं तर याचा परिणाम वाईट माझ्या जीवनामध्ये होऊ शकतो, समस्यात मी अडकू शकतो, हे आपल्याला माहिती असून सुद्धा बरेचदा आम्ही त्याच गोष्टी करतो आणि समस्या आम्ही ओढवून घेतो आपल्यावरती. प्रियानो, लोटानं तेच केलं, लोटाच्या बायकोनं तेच केलं आणि म्हणून ती मिठाचा खांब बनलेली आहे. तिसरी गोष्ट जर आपण पाहिलं बायबलमधून, पवित्र शास्त्रातून, आणखीन आहे हनन्या आणि सफीरा. आपल्याला माहिती आहे की हनन्या आणि सफीरा, येस. तर प्रेषितांची कृत्ये 5व्या अध्यायामध्ये आपण हनन्या आणि सफीरा बद्दल वाचतो. आणि त्या ठिकाणी काय केलं, त्यांना सुद्धा माहिती होतं. आणि त्यांना हे माहिती होतं की त्यावेळेस आरंभीच्या मंडळीमध्ये सर्व काही सामायिक होतं. कसं होतं? सामायिक. ते आपापली मालमत्ता प्रेषितांच्या चरणापाशी आणून ठेवायचे मंडळीमध्ये. आणि हे सर्व काही सामायिक होतं त्यांचं, आणि आणून ठेवायचे सर्व काही. परंतु हनन्या आणि सफीरा एकदा त्यांनी आपली मालमत्ता विकली. आणि विकल्यानंतर त्यांनी काय केलं पहा. त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, प्रेषितांची कृत्ये 5वा अध्याय 1 पासून पुढे. हनन्या नावाचा कोणी एक इसम व त्याची बायको सफीरा ह्यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने आलेल्या किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणी ठेवला. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले आहे? ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? हे करण्याची आपल्या मनात तू का आणलेस? तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहेस. हे शब्द ऐकताच हनन्याने खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले. मग असे झाले की सुमारे 3 तासांनी त्याची बायको आत आली. तेव्हा झालेले वर्तमान
तिला समजले नव्हते. पेत्र तिला म्हणाला, मला सांग, एवढ्यालाच तुम्ही जमीन विकली काय? तिने उत्तर दिले, होय, एवढ्यालाच. पेत्र तिला म्हणाला, प्रभूच्या आत्म्याशी परीक्षा पाण्यास तुम्ही संगनमत का केले? पहा, ज्यांनी तुझ्या नवऱ्याला पुरले त्यांचे पाय दाराशीच आहेत, ते तुलाही उचलून बाहेर नेतील. तेव्हा लगेचच तिने त्याच्या पायाजवळ पडून प्राण सोडला आणि तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहिले व बाहेर नेऊन तिच्या नवऱ्याजवळ पुरले. प्रियानो, हानन्या आणि सफरीच्या बाबतीत काय झालं? सर्व काही सामायिक होतं. जेवढ्याला ते मालमत्ता विकली, सर्व रक्कम किंवा सर्व अमाऊंट त्यांनी प्रेषितांच्या चरणापाशी आणून ठेवायची होती. परंतु त्यांनी विकल्यानंतर काही भाग त्या दोघांनी आपल्या पती पत्नीसाठी त्या दोघांनी काय केलं की काही भाग घरामध्ये बाजूला ठेवला आणि ती रक्कम घेऊन गेले आणि प्रेषितांना म्हटले की हा, ही घ्या. परंतु ते देवाच्या सांध्यात गेले आणि तेव्हा पेत्र त्यांना म्हणाला, तुम्ही एवढ्यालाच विकला काय? होय, आम्ही एवढ्यालाच विकले. ते लबाडी केली त्यांनी थोडं काढून ठेवलं हे त्यांनी सांगितलं नाही, पण देवाच्या सांध्यात सर्व काही उघड होतंय. देवाच्या सांध्यात काही लपत नाही. आणि पवित्र आत्मा त्या ठिकाणी पॉवरफुली, देवाचा आत्मा, पवित्र आत्मा त्या पेत्राच्या जीवनामध्ये कार्य करत होता आणि पेत्राच्या द्वारे ते सर्व काही उघड झालं. आणि प्रियानो, जबरदस्त फटका हनन्या आणि सफरीला बसला. दोघांचा त्या ठिकाणी नाश झाला, मृत्यू पत्करावा लागला. त्यांनी स्वतःवरती काय ओढून घेतलं? मृत्यू ओढून घेतला. मृत्यूला आमंत्रण दिलं त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये. प्रियानो, आज आम्हाला ह्या वचनातून आपल्याला शिकायचं आहे. अशा गोष्टी आम्ही करू नये की ज्याच्याद्वारे आमच्या जीवनामध्ये समस्या येईल, नाश येईल, मृत्यू येईल. हालेलुया. प्रियानो, आम्ही समस्यांना आमंत्रण देणारी व्यक्ती बनू नये. आणि ह्या वचनातून आम्ही शिकतोय. आणि हनन्या आणि सफीरानं स्वतःचा नाश करून घेतला, स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला. माहिती असतं म्हणून आम्ही याकोबाच्या पत्रामध्ये 4:17 सांगितले, चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे. हालेलुया. चांगलं आहे आणि आम्ही ते करत नाही. चांगले करणं कळत असून जर ते आम्ही करत नाही तर ते काय? पाप आहे. आणि वाईट आहे हे माहिती असून सुद्धा आम्ही ते करतो, म्हणजे समस्यांना आम्ही आमंत्रण देतो. आणि हेच ह्या ठिकाणी आपण केलेलं आहे. आदम आणि हव्वाच्या बाबतीत आपण पाहिलं, लोटाची बायको आम्ही पाहिलं, तिनं पण तसंच केलं. आणि त्याच्यानंतर हनन्या आणि सफीरा त्यांनी सुद्धा तसंच केलं की स्वतःच्या जीवनामध्ये त्यांनी समस्याला आमंत्रण दिलं. तसं बघा, काहीतरी फंक्शन असेल, आम्ही इन्व्हिटेशन कार्ड देतो, ओके, आमंत्रण पत्रिका देतो. आमंत्रण दिल्यानंतरच ती व्यक्ती काय ते येते. करेक्ट आहे? बघा, तुम्हाला जर आमंत्रण दिलं नसेल तुम्ही जाल का तिथं? काय म्हणणार? बरं वाटत नाही. आमंत्रण नाही, आपल्याला जायला बरं वाटत नाही, तुम्ही जात नाही. पण जेव्हा तुम्हाला आमंत्रण येतंय तेव्हा मात्र तुम्ही जात असता. समस्या आमंत्रण आम्ही दिल्याशिवाय समस्या आमच्या जीवनात येत नाही. हालेलुया. बरेचदा आम्ही स्वतःहून समस्यांना आमंत्रण देतो आणि समस्या आमच्या जीवनात येतात आणि मग आम्ही निराश होतो आणि मग आम्ही दुःखी होतो. मग आम्हाला टेन्शन येतं, मग आमची चिंता वाढते. हे असं का झालं, हे असं का झालं, असं का झालं. आणि मग शेवटी आम्ही देवाला सुद्धा दोष देऊ लागतो. काही जण असे पण म्हणतात, आता बेळगावमध्ये पहा, हेल्मेट कंपल्सरी आहे, हेल्मेट घातलं पाहिजे, नसेल पोलिसांनी पकडलं तर दंड भरावं लागतं. ओके, मग समजा तुम्ही रविवारच्या दिवशी चेस्टला यायला लागलाय, हेल्मेट काय घातलं नाही, घरात ठेवलाय तुम्हाला माहिती आहे की बिना हेल्मेटचे गेलं तर पकडू शकतात. आणि मग एक व्यक्ती बिना हेल्मेटची घरातून बाहेर निघाली, रविवारच्या दिवशी चेस्टला चालली आणि रस्त्यामध्ये पोलिसांनी पकडलं. हेल्मेट कुठं आहे? हेल्मेट नाही, भरा 500 रुपये दंड. मग खिशात जेवढे होते नव्हते सगळे 500 रुपये देऊन त्या व्यक्तीला टाकले. ऐकायला तयार नाही. सॉरी, चुकलं, विसरून आलो, काय नाही, 500 रुपये दंड भरा. फार दुःखी झाला. देवा, तुझ्या चर्चलाच मी चाललेलो, तुझ्या सानिध्यामध्ये, असं का? कुणाच्या? देवाच्या सानिध्यात, देवाच्या चर्चमध्ये आलो. देवा, जरासं मला वाचवायचं होतं. दोष कुणाला? आणि देवालाच. इथं आपण वचन काय पाहिलं? चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे.
आम्हाला माहिती आहे की हेल्मेट नाही घातलं तर आम्हाला दंड भरावा लागेल. घातलेलं बरं ना, का ठेवून जायचं? आम्ही जर घेऊन जात नाही हेल्मेट तर आम्हाला समस्या काय की समस्याला आम्ही आमंत्रण देतो. बरोबर आहे, समस्याला आम्ही आमंत्रण देतो. बऱ्याच काही समस्या अशा असतात आमच्या जीवनात येतात की आम्ही त्यांना काय करतो, आमंत्रण देतो. आम्ही आमंत्रण देतो आणि आम्ही निराश होतो आणि मग आम्ही देवाला दोष देतो. देवाला दोष देण्यात काय अर्थ नाही, परंतु लक्षात घ्या आम्ही समस्यांना आमंत्रण देत आहोत आणि म्हणून काही समस्या आमच्या जीवनात येत असतात. आपल्याला बदलण्याची गरज आहे. आणखीन एक तुम्हाला उदाहरण सांगतो पवित्र शास्त्रातून. लूक याचा 11वा अध्याय 24 ते 26 वचन. मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला म्हणजे तो निर्जल स्थळामधून विश्रांतीचा शोध करत फिरतो आणि ती न मिळाल्यास तो म्हणतो, ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन. आणि तो आल्यावर त्याला ते झाडलेले सुशोभित केलेले आढळते. नंतर तो जाऊन त्याच्यापेक्षा दुष्ट असे 7 आत्मे बरोबर घेतो आणि ते आत शिरून ते राहतात. मग त्या मनुष्याची ती शेवटली दशा पहिलीपेक्षा वाईट होते. आता ह्या वचनात काय सांगितले पहा की अपुऱ्या सुधारणेपासून होणारा धोका. एकदा का तुम्ही निर्णय घेता, येशूमध्ये प्रभूमध्ये तुमचं तारण झाल्यानंतर प्रभूकडे येता, देवाकडे येता, प्रभू येशूच्या मागं तुम्ही वळता आणि तुम्ही प्रभूमध्ये वाढावं हे अपेक्षित असतं. आणि तेव्हा जर आम्ही प्रभूमध्ये वाढलो नाही आणि प्रभूकडे येऊन परमेश्वराकडे येऊन सुद्धा आणि आपल्याला माहिती आहे की प्रभूपासून जर दूर गेलो तर काय होईल, आमचं चांगलं होणार नाही हे आम्हाला माहिती आहे. प्रभूला सोडलं तर आपलं चांगलं होणार नाही हे आपल्याला माहिती आहे. आणि हे माहिती असून जर व्यक्ती प्रभूकडे येऊन सुद्धा ती मागं जाते, मग स्वतःवर काय करते की स्वतःवरती प्रॉब्लेम ओढून घेते, स्वतःवरती समस्या ओढून घेते, समस्याला आमंत्रण देते. आणि या ठिकाणी तेच सांगितलंय, एक अशुद्ध आत्मा मनुष्यातून निघाल्यानंतर ती जागा रिकामी झालेली असते. ती जागा रिकामी देवाच्या वचनानं, देवाच्या सानिध्यानं, देवाच्या सामर्थ्यानं ती जागा भरायची आहे. आणि जर ती भरली नाही आणि आपण तेव्हाच प्रभूला सोडून जर निघालो आणि वचनापासून दूर झालो, देवापासून दूर गेलो, तर जो दुष्ट आत्मा एक आमच्यातून गेला होता तो पुन्हा येतो आणि पाहतो की ह्या ठिकाणी जागा आहे का. आणि जर त्याला जागा दिसली तो आणखीन 7 आत्म्यांना घेऊन येतो आणि मग त्या माणसाची स्थिती पहिलेपेक्षा वाईट होते म्हणून सांगितलं. मग प्रियानो, विचार करा, आम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती असतात, कळतात. चांगलं काय आम्हाला माहिती आहे, वाईट काय आम्हाला माहिती आहे. आणि मग तरी सुद्धा वाईट आहे हे माहिती असून सुद्धा असं केलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो हे माहिती असून सुद्धा त्या गोष्टीत आम्ही पडतो आणि पुढे जातो आणि समस्यात आम्ही पडतो, समस्याला आमंत्रण देतो. प्रियानो, बरेच समस्या आहेत की आमच्यामुळे येतात. ओके, तुम्हाला जर थंड पाण्याची आंघोळ करायची सवय नाही, दररोज गरम पाण्याची आंघोळ करता आणि अचानक जोशमध्ये आला आणि थंड पाण्याची आंघोळ केला, अर्धा तास 1 तास पाण्याखाली, थंड पाण्याखाली आहे, दुसऱ्या दिवशी काय होतंय, सर्दी होते. आणि मग आपण म्हणतो, देवा काय हे सर्दीनं लय मला त्रास व्हायला लागलाय, देवा असं कसं काय, हे लय मला कणकणी आले, असं झालंय तसं झालं. आणि आपण बरेच अशा गोष्टी बोलू शकतो. देवानं सांगितलं थंड पाण्याची आंघोळ करायला. आम्हाला माहिती आहे थंड पाण्याची आंघोळ केली तर काय होऊ शकते, सर्दी होऊ शकते, मला सहन होत नाही, सर्दी होऊ शकते, हे माहिती आहे ना आपल्याला. मग तरी सुद्धा आम्ही ते जोशमध्ये येऊन करायला जातो आणि जोशमध्ये आल्यानंतर काय होतं, मग सर्दी होते. आणि अशा प्रकारे आम्ही प्रॉब्लेम्स आम्ही स्वतःवरती ओढून घेतो. ओके, प्रॉब्लेम आम्ही स्वतःवरती ओढून घेतो. परंतु लक्षात घ्या, आम्ही समस्यांना आम्ही आमंत्रण देऊ नये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणखीन एक उदाहरण आपण पाहणार आहोत. 2 कोरिंथ 6:14 आणि 15. 2 कोरिंथ 6:14 आणि 15 या ठिकाणी काय सांगितले पहा. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्या बरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार ह्यांची भागी कशी होणार, उजेड व अंधार यांचा मिलाप कसा होणार, ख्रिस्ताची बलिराशी एक वाक्यता कशी होणार, विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार. हे वचन तुम्हाला समजलं. या ठिकाणी काय सांगितलं की विश्वास न ठेवणाऱ्या बरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका.
आपल्याला माहिती आहे की विश्वास ठेवणारा आणि न विश्वास ठेवणारा. तर बायबलमध्ये देवाचं वचन सांगते तुम्ही विश्वासणारे आहात, न विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीसोबत तुम्ही संबंध जोडून विजोड होऊ नका. उदाहरणार्थ सांगतो की मॅरेज, ओके, मुलगा असतो विश्वासणारा आणि मुलगी असत्या अविश्वासणारी. आता ह्या दोघांचं जर लग्न झालं तर काय होईल? ह्या ठिकाणी सांगितले की त्यांच्यासोबत संबंध जोडून तुम्ही विजोड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार? विश्वासणारा ही नीती आहे आणि अविश्वासणारा हा स्वैराचार आहे. मग ह्या दोघांची भागी किंवा ऐक्य कसं होणार? पुढे सांगितलेलं आहे की विश्वास ठेवणारा म्हणजे पुढे सांगितले की ख्रिस्ताची बलियानाची एक वाक्यता कशी होणार? उजेड व अंधार यांचा मिलाप कसा होणार? कारण विश्वासणारा हा प्रकाश आहे, अविश्वासणारी व्यक्ती काय? अंधार आहे. ती दोघे एकत्र राहू शकतील काय? त्यांचा पुढे संसार कसा होईल? हे सर्व माहिती आहे आपल्याला, बरोबर आहे. पण काही विश्वासणारे अजून सुद्धा चूक करतात. काय? आणि अविश्वासणाऱ्यांबरोबर संबंध विजोड जोडून काय करतात की लग्न लावायचा प्रयत्न करतात आणि म्हणतात की आम्ही जर त्या अविश्वासू व्यक्तीसोबत लग्न केलं तर एक आत्मा प्रभूमध्ये येऊ शकतो. अरे होय बाबा, हा आत्मा तिकडे जाऊ शकतो, त्याचं काय? ती गॅरंटी फुल असते की ती एक आत्मा इकडे येऊ शकतो, पण हा दुसरा तिकडे गेला तर काय करणार? आणि असं बरेचदा घडलेलं आहे. अनेक ह्या विचारानं अविश्वासणारे लोकांच्या सोबत मॅरेज केलेलं आहे आणि त्या दोघांचं काही जमलं नाही आणि नंतर त्या मुलगीनं अशी काही जादू केली त्या मुलावरती, हा विश्वासणारा मुलगा सुद्धा अविश्वासणारा बनला. तर अशा प्रकारे होऊ शकतं. आपल्याला माहिती आहे प्रियानो, असं केलं तर असा प्रॉब्लेम आमच्या जीवनात होऊ शकते. मग त्या ठिकाणी आम्ही पाऊल टाकायचं कशाला आणि समस्या ओढून घ्यायची कशाला आणि समस्याला आम्ही आमंत्रण द्यायचं कशाला? बरेचदा आम्ही स्वतः समस्याला आमंत्रण देतो आणि मोठ्या पेचात आपण अडकून बसतो, नंतर डोक्याला हात लावण्यात काय अर्थ नाही. हालेलुया. प्रियानो, ह्या आपल्या जीवनामध्ये 2 निर्णय फार महत्वाचे असतात. 2 निर्णय. एक, तुम्ही कोणत्या देवाच्या मागे जाणार, ओके, आणि दुसरं आहे तुम्ही कोणासोबत लग्न करणार. हे जीवनातले 2 अति महत्वाचे निर्णय आहेत आणि माणूस इथं जर निर्णय घ्यायला चुकला त्याचं आयुष्य बर्बाद होऊ शकते. म्हणून प्रियानो, बायबल आपल्याला क्लिअरली सांगतंय, आम्हाला मार्गदर्शन करतंय की आम्ही कुठले डिसिजन घ्यावेत, आम्ही कुठल्या गोष्टीमध्ये पडावं आणि कुठल्या गोष्टीमध्ये आम्ही पडू नये. आणि जर आपल्याला ह्या गोष्टीचं माहिती आहे, नॉलेज आहे की बाबा अविश्वासासोबत आम्ही विजोड झालो आणि संबंध जोडले तर आम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो, तर प्रियानो अशा गोष्टीमध्ये आम्ही पडू नये. हालेलुया. हे आम्ही जपलं पाहिजे. म्हणून तुम्हाला मी उत्तेजन देऊ इच्छितो, तुमच्या समोर दुसरा वेगळा विचार नसावा. तुम्ही विश्वासणारी व्यक्ती आहेत. लग्नाची वेळ जेव्हा येईल तुम्ही म्हटलं पाहिजे, भले काय पण होऊ दे, मी विश्वासी व्यक्तीसोबतच काय करणार आहे, संबंध जोडणार आहे आणि त्याच व्यक्तीसोबत मी काय करणार आहे, विवाह करणार आहे. हे आम्ही पक्क आमच्या मनात काय केलं पाहिजे, बिंबवलं पाहिजे. हालेलुया. तो दुसरा विचार आणू नका, प्लीज आणू नका. कुठला? एक आत्मा देवाच्या राज्यात येणार नाही, गॅरंटी फार कमी आहे, ओके. परंतु धोका सुद्धा आहे, तुम्ही तिकडे जाऊ शकता. त्यासाठी आम्ही तसले विचार न आणता आम्ही जे योग्य आहे, जे चांगलं आहे तेच आम्ही करायला पाहिजे. कारण याकोब 4:17 मध्ये म्हटलेलं आहे, चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे. हालेलुया. नंतर देवाला दोष देण्यात काही अर्थ नाही. प्रेज गॉड. नंतर तुम्ही देवाला विचारला की देवा, माझं विवाह असा का झाला, माझं संसाराची वाट लागली प्रभू, असं का? देव म्हणे, तुला अगोदरच मी सांगून ठेवलंय वचनामध्ये, आहे की नाही? देव म्हणणार काय, तुला अगोदर वचनात सांगून ठेवलेलं आहे. मी तुला सांगितलेलं त्या व्यक्तीसोबत लग्न कर. कारण प्रियानो, बरेचदा काय होतं की आमचे विचार असतात, आमची स्ट्रॉंग विल असते आणि आम्ही काय सांगतो सर्वांना, हा देव माझ्याशी बोलला की त्या मुलीशी आणि त्या मुलाशी लग्न कर म्हणून. पण इच्छा कोणाची असते? ह्या व्यक्तीची इच्छा असते, पण देवाला मध्ये घ्यायचं. देवानं मला सांगितलंय, देव स्वप्नात मला दाखवलं, बरोबर. 24 तास त्या व्यक्तीचा विचार करतोय म्हणजे ती व्यक्ती स्वप्नात येणारच की तुझ्या.
आणि सांगायचं काय, देवानं मला दाखवलं. प्रियानो, जिथं मन जातं तिथं माणूस जातो म्हणून बायबलमध्ये वचन आहे. करेक्ट. तर त्यासाठी आम्ही कुठलाही निर्णय घेण्या अगोदर, कुठल्याही गोष्टीत पडण्या अगोदर थांबा, प्रार्थना करा, देवाला विचारा खरोखर देवाची इच्छा त्यामध्ये आहे का, मगच पुढे जा. जर आम्ही स्वतःच्या इच्छेनं सगळ्या गोष्टी करायला गेलो तर आम्ही समस्यांना आमंत्रण देणार. हालेलुया. आता शेवटची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, हे ते पती पत्नीच्या संदर्भात आहे. काळजीपूर्वक ऐका. ओके. इफिसियन्स पत्र 5वा अध्याय आणि 24 आणि 25 वचन काय सांगितले त्या ठिकाणी. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टीत आपापल्या पतीच्या अधीन असावे. कोणाच्या अधीन असावे? पतीच्या अधीन असावे. कोणी? स्त्रियांनी, पत्नी जी आहे आपल्या पतीच्या अधीन असावं वचन सांगितलेलं आहे. ओके. मग आता पतींना सुद्धा सांगितलेलं आहे. काय पतींना सांगितलेलं आहे? पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवरती प्रीती केली तशी तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले. तर पतींना काय सांगितलंय? पत्नीवरती प्रीती करा. पत्नीवरती प्रीती करा. लक्षात ठेवा, 2 गोष्टी सांगितल्यात. पतीला सांगितलंय पत्नीवरती प्रीती करा आणि पत्नीला सांगितलंय पतीच्या अधीन राहा. हे सांगितलंय, बरोबर आहे, माहिती आहे. पण काही पती पत्नी ह्या वचनानुसार करतात काय? करतात. पत्नी पतीच्या अधीन राहत नाही आणि पती पत्नीवरती प्रीती करत नाही आणि आम्ही समस्यांना आमंत्रण देतो. काय? समस्यांना आमंत्रण देतो. अनेक पती पत्नीमध्ये दररोज उठून भांडण आहे, दररोज उठून भांडण, आणि भांडण केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. ओके. मग हे भांडण 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 आणि म्हणतात की पास्टर आमच्यात लय भांडण होतात. पास्टर जरा असं प्रार्थना करा, ह्यांच्यासाठी प्रार्थना करा. हे येतात म्हणतात तिच्यासाठी जरा प्रार्थना करा. आणि हे आमच्यात भांडण लय व्हायला लागल्यात. आणि का भांडणं व्हायला लागल्यात आम्हाला समजणं झालंय. का भांडणं व्हायलात? इथं वचनात सांगितले, स्त्रीला सांगितले काय? पत्नीला तू पतीच्या अधीन राहा. मग मी सांग सिस्टर, तुम्ही पतीच्या अधीन राहा. तुम्ही रायना झालाय म्हणून भांडणं व्हायला. पतीला सांगतो मी काय, अरे बाबा तू पत्नीवरती प्रीती कर, तू करणं झालायच म्हणून भांडणं व्हायला लागलं. बरेचदा आम्हाला माहिती आहे काय करायचं असतं, ते आम्ही करत नाही आणि मग भांडणाला आमंत्रण, समस्याला आमंत्रण. आणि ह्या गोष्टी अशा प्रकारे आम्ही समस्यांना काय करतो? आमंत्रण आमच्या जीवनात देतो आणि मग नंतर आम्ही डोक्याला हात लावून बसतो. प्रियानो, बरेच समस्या आम्ही स्वतः आमच्या जीवनात आम्ही आणत असतो. काही समस्या सैतान आमच्या जीवनात आणत असतो. काही समस्या आमच्या चुकामुळे येत असतात. पण लक्षात ठेवा की प्रियानो, की ह्या ठिकाणी सांगितलेलं देवाचं वचन आपल्याला उत्तमरित्या मार्गदर्शन करतं की कशा प्रकारे आम्ही पुढे जीवन जगलं पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी आम्ही करू नये, हे सर्व देवाच्या वचनामध्ये क्लिअरली सांगितले. आणि ह्या वचनात सांगितलेल्या गोष्टी आपल्या आयुष्यभरासाठी, ओके, आयुष्यभरासाठी, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळासाठी हे सर्व गायडन्स आणि मार्गदर्शन देवाच्या वचनामध्ये दिलेलं आहे. म्हणून प्रियानो, बायबलमध्ये सांगितलेलं आहे की वचनामध्ये सांगितलेलं आहे की चांगले करणे कळत असून जो ते करत नाही ते पाप आहे, ते पाप आहे. म्हणून आम्ही ख्रिस्ती जीवन म्हणून जगत असताना फार काळजीपूर्वक आम्ही जीवन जगलं पाहिजे. प्रेज गॉड. हालेलुया. बायबल सांगते शेजारवरती काय करा? प्रीती करा. आम्ही शेजारचं काय करतो? भांडण करतो आणि समस्याला आम्ही आमच्या जीवनात आमंत्रण करतो. बरोबर आहे. बायबल मध्ये सांगितलंय शत्रूवरती प्रीती करा. आम्ही शत्रूला शिव्या शाप देतो, आहे की नाही? आणि मग समस्यांना आम्ही आमंत्रण करतो. जे सांगितलंय वचनामध्ये त्याच्या उलट आम्ही करतो. बायबलमध्ये असं सांगितलं असतं तर शेजारच्याचा तिरस्कार करा, तुम्ही प्रीती केला असता. मग शत्रूवरती काय करा? शत्रूला शाप देऊ नका, आशीर्वाद द्या म्हणून वचनात सांगितलंय. आणि वचनात सांगितलं असतं शत्रूला शाप द्या, तुम्ही आशीर्वाद दिला असता. देवाच्या वचनात जे काय सांगितलंय तशाच प्रकारे आम्ही करायला पाहिजे. त्याच्या उलट आम्ही करू नये. जर उलट केलं तर समस्याला आम्ही आमंत्रण देतोय आमच्या जीवनात.
करेक्ट आहे, बरोबर आहे. आम्ही बरेचदा देवाच्या वचनाच्या उलट करतो, वागतो आणि समस्याला आमच्या जीवनात आम्ही आमंत्रण देतो. प्रियानो, आपल्याला जीवन बदलायची गरज आहे. देवाचं वचन हे उत्तम मार्गदर्शन आहे आमच्या जीवनासाठी. हालेलुया, उत्तम मार्गदर्शन आहे. आणि त्यासाठी आम्हाला ह्याचा सहारा घ्यायला पाहिजे. तुम्ही देवाचं वचन वाचायला पाहिजे, डेली देवाच्या वचनावरती मनन करायला पाहिजे. ह्याच्यामध्ये असे काही प्रिन्सिपल्स आहेत, तत्व आहेत की आमच्या जीवनासाठी फार महत्त्वाचे आहेत आणि ते आम्ही निग्लेक्ट करू नये. तर ह्या वचनाशी आमची मैत्री झाली पाहिजे. ह्या बायबलमधलं वचन आम्हाला तोंडपाठ पाहिजे. या देवाच्या वचनात काय सांगितले आम्हाला माहिती पाहिजे. कारण जे लोक ह्याचा अभ्यास करतात, ज्या देवाच्या वचनाचा अभ्यास करून मनन करून त्या वचनाप्रमाणे जीवन जगतात, त्याच लोक फार पुढे गेलेले आहेत आणि फार आशीर्वादी झालेले आहेत आणि फार यशस्वी झालेले आहेत. हालेलुया. म्हणून प्रियानो, देवाचं वचन आम्हाला योग्य मार्गदर्शन करतं. तर आज आपण पाहिलं की प्रियानो, समस्यांना आमंत्रण देऊ नका. एखादी गोष्ट केल्याने समस्या येऊ शकते हे माहिती असून तेच आपण करतो म्हणजे समस्याला आमंत्रण देतो. म्हणून आपण पाहिलं की आदाम आणि हवेला माहिती होतं की फळ खाल्लं तर प्रॉब्लेम होऊ शकतो, तरी सुद्धा त्यांनी फळ खाल्लं आणि समस्येला आमंत्रण दिले आणि त्यांच्यावरती आत्मिक मृत्यू आला. लोटाच्या बायकोला माहिती होतं की मागे वळून पाहिलं तर काय होईल, प्रॉब्लेम होईल, हे माहिती असून सुद्धा तिनं मागे वळून पाहिलं आणि ती मिठाचा खांब झाली. त्याच्यानंतर आपण पाहिलं की हनन्या आणि सफीरा, त्यांना माहिती होतं की सर्व काही सामायिक आहे आणि मालमत्ता विकली तर सर्व अमाऊंट आम्ही ह्या ठिकाणी आणली पाहिजे, हे माहिती होतं. हे आम्ही असं नाही केलं तर प्रॉब्लेम आमच्या जीवनात येऊ शकेल, हे माहिती असताना सुद्धा त्यांनी मालमत्ता विकली आणि काही अमाऊंट बाजूला ठेवली आणि आम्ही एवढ्यालाच विकली म्हणून त्यांनी सांगितलं आणि त्यांनी स्वतःवरती नाश ओढून घेतला, की समस्या स्वतःवरती ओढून घेतली आणि त्यांचा नाश झाला. आणि प्रियानो, आपण पाहतो की प्रियानो, अशा प्रकारे समस्यांना मी आमंत्रण देऊ नये. आम्ही समस्यांना आमंत्रण देऊ नये, तर आम्ही कुणाला आमंत्रण द्यावं? आम्ही आशीर्वादाला आमंत्रण द्यावं. हालेलुया. आपल्याला अशा गोष्टी करा की आमच्या जीवनात आशीर्वादित येतील, पण अशा गोष्टी करू नये की जेणेकरून आमच्या जीवनात समस्या येतील. प्रेज गॉड. आपल्याला हीच गोष्ट आपल्याला जीवनात शिकायचं आहे की आम्ही आशीर्वाद आमच्या जीवनात कसं येईल हे आम्ही पाहायचं आहे. काही गोष्टी आम्ही केल्यामुळे जर आमच्या जीवनात समस्या येतील तर त्या गोष्टी आम्ही करू नये. तर ख्रिस्ती व्यक्ती या नात्यानं आम्ही ह्या गोष्टी सांभाळायच्या आहेत, काळजी घ्यायच्या आहेत आणि तरच आम्ही आशीर्वादित होणार आहे. प्रेज गॉड. आम्ही समस्या स्वतः आमच्या चुकीमुळं आम्ही समस्या आमच्यावरती ओढून घेतो आणि आपण दोष कोणाला देतो? देवाला दोष देतो. एक व्यक्तीबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. एक व्यक्तीला मी सुवार्ता सांगितली आणि त्या व्यक्ती फार दारू पिणारी व्यक्ती होती, कामाला जात नव्हती आणि कामावरून काढून टाकलेलं, चांगल्या कंपनीत काम होतं, जॉब होता आणि दारू पिऊन त्या व्यक्तीचं फार जीवन खराब झालेलं. त्या व्यक्तीला मी सुवार्ता सांगितली आणि त्या व्यक्तीला म्हटलं की तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवा आणि तुमची दारू सुटेल, तुम्हाला पुन्हा कामावरती घेतील. तुमची समस्या काय आहे? ते म्हटले मला कामावरती काढलेलं आहे, त्या टेन्शनमध्ये मी दारू पितो. मी म्हटलं आपण प्रार्थना करूया, ते तुम्हाला पुन्हा कामावरती घेतील, तुम्ही चिंता करू नका. आणि प्रियानं मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि मग त्यांना मी मार्गदर्शन करत गेलो, वचन त्यांना शिकवत गेलो, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग त्यांनी असं काय झालं की त्यांना ज्या कंपनीतनं कामांना काढलं होतं तिथून त्यांना पुन्हा फोन आला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पुन्हा कामावरती जॉईन व्हा. आणि ती व्यक्ती फार आनंदी झाली. त्या व्यक्तीनं दारू सोडली. ओके, दारू सोडली, ते चर्चला येऊ लागले, प्रभूमध्ये वाढू लागले, सर्व काही चांगलं होतं. आणि मग त्या कंपनीमध्ये जसं कामाला लागले, त्या कंपनीत कामाला लागल्यानंतर त्यांना भरपूर पैसा मिळू लागला, चांगली कामं येऊ लागली. त्यांना त्या कंपनीद्वारे बाहेर पाठवण्यात आलं. कोलकाता, बँगलोर, हैदराबाद ह्या ठिकाणी पाठवत होते. आणि मग त्यांचा भरपूर पैसा येऊ लागला. जसा पैसा येऊ लागला आणि बाकीच्या लोकांच्या बरोबर पुन्हा आणि संगती वाढू लागल्या, तेव्हा त्यांनी पुन्हा दारू प्यायला चालू केलं. इतकी दारू प्यायला चालू झालं की पैसा भरपूर खिशात आणि दारू प्यायला सुरुवात केली. आणि मला फार वाईट वाटलं. मी त्यांना पुन्हा सांगत होतो की तुम्ही अशी चूक करू नका, आणि कारण तुम्ही फार कष्टातनं आणि फार त्रासातनं देवानं तुम्हाला बाहेर काढलेलं आहे आणि पुन्हा ह्या गोष्टी तुम्ही पडू नका. मी त्यांना सांगत होतो. त्यांनी नंतर ऐकायचं बंद केलं आणि प्रियानो दारूमध्ये इतकं दारू पिऊ लागले. आणि बायबलमध्ये सांगितलंय की पहिलीपेक्षा दशा शेवटची वाईट होईल. आणि खरंच त्या वचनाप्रमाणे त्यांची शेवटची दशा इतकी वाईट झाली की प्रियानो ते दारू पिऊन पुन्हा त्यांना कामावरती काढून टाकलं
आणि पुन्हा दारू पिऊन 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 त्यांचा शेवटी मृत्यू झाला. त्यांना 3 मुलं आहेत, एक पत्नी. फार वाईट वाटतंय त्यांच्या जीवनाविषयी. प्रियानो, आपल्याला ज्या गोष्टीतनं बाहेर काढलेलं आहे पुन्हा आम्ही त्यात जायचं नाही. हालेलुया. देवाचं वचन आम्हाला काय सांगतं की समस्यांना आम्ही ओढून घ्यायचं नाही. जे आपल्याला देवाचं वचन सांगतं की चांगले करणे कळत असून जो ते करत नाही ते त्याचे पाप आहे आणि स्वतःवर ती समस्या ओढून घेतो. म्हणून आपण प्रभूमध्ये जीवन जगत असताना कोणीही समस्याला आमंत्रण देऊ नका. आमंत्रण द्या तर कोणाला द्या? आशीर्वादानं आमंत्रण द्या. अशा गोष्टी करा की तुमच्या जीवनात आशीर्वाद देतील. अशा गोष्टी करा की तुमचं चांगलं होईल. अशा गोष्टी करा तुमच्या जीवनात यश येईल. अशा गोष्टी करा तुमच्या जीवनात आरोग्य येईल. अशा गोष्टी करा देवापासून तुम्हाला संरक्षण मिळेल. देव तुम्हाला आशीर्वाद करो.